विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आज 12 सायन्स मॅथमॅटिक्स फर्स्ट याचा 4th टॉपिक आहे पेअर ऑफ लाईन्स, तो आपण डिस्कस करणार आहे. पेअर ऑफ लाईन डिस्कस करण्यापूर्वी आपण लास्ट इयर 11 सायन्समध्ये स्ट्रेट लाईन टॉपिक शिकलो आहे. आपण थोडक्यात त्याला रिकॉल करूया. स्ट्रेट लाईन्समध्ये आपण काय काय स्टडी केलं आपण ते आपण डिस्कस करतोय. इनिशियली आपण बघितलं तर डिस्टन्स फॉर्म्युला, दोन पॉइंट्स ए आणि बी. या ठिकाणी ए चे कोऑर्डिनेट आहेत ए x1 y1 आणि बी चे कोऑर्डिनेट आहेत x2 y2. म्हणजे ए आणि बी दोन पॉइंट्स असतील तर त्या दोन पॉइंट्समधील डिस्टन्स आपण डिस्टन्स बिटवीन ए बी असं म्हटलं. आणि त्या दोन पॉईंटमधील डिस्टन्स थोडक्यात सेगमेंट ए बीची लेंथ, डिस्टन्स ऑफ ए बी आपण त्या ठिकाणी फाइंड केले. त्यासाठी हा फॉर्म्युला यूज केला. डिस्टन्स बिटवीन ए बी फाइंड केले आपण स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आपण हा फॉर्म्युला यूज केला होता. याला म्हटलं आपण डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स त्याने डिटरमाइन केलं. त्यानंतर आपण महत्त्वाचा फॉर्म्युला डिस्कस केला तर सेक्शन फॉर्म्युला. आता सेक्शन फॉर्म्युलामध्ये दोन प्रकार होते, इंटरनल डिव्हिजन आणि एक्सटर्नल डिव्हिजन. एखादी लाईन सेगमेंट ए बी आहेत सपोज, आणि त्या लाईन सेगमेंट ए बीला पी इंटरनली डिवाइड करतो की एक्सटर्नली. समजा पी हा ए बीला MSCN मध्ये डिवाइड करतोय, मग इंटरनली की एक्सटर्नली. तर समजा आपण पहिले डिस्कस करूया इंटरनल फॉर्म्युला. थोडक्यात इंटरनल डिव्हिजन. या ठिकाणी बघा सेगमेंट ए बी आहेत. सेगमेंट ए बीला पॉइंट पी, त्याचे कोऑर्डिनेट आपण x1 y1 कन्सिडर करूया. पी चे कोऑर्डिनेट मी कन्सिडर केले पी चे कोऑर्डिनेट xy असताना तो ए बीला इंटरनली MSCN मध्ये डिवाइड करतोय. मी ते रेशो घेतलाय. ह्या रेशोमध्ये पी डिवाइड करत असेल तर पी या पॉईंटचे म्हणजे पॉईंट ऑफ इंटरनल डिव्हिजन म्हणतात. त्याचे कोऑर्डिनेट XY आपण फॉर्म्युला त्यासाठी यूज केला. एक्स कोऑर्डिनेट इज गिवन बाय द mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n and y coordinate of p is given by the formula my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. म्हणजे पॉइंट ऑफ डिव्हिजन कोण आहे पी आहे. त्या पॉइंट ऑफ डिव्हिजनचे कोऑर्डिनेट XY आपण इथे या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करतो. म्हणून याला म्हटलं मी इंटरनल डिव्हिजन. सपोज आता पी इंटरनली डिवाइड न करता याप्रमाणे एक्सटर्नली डिवाइड करत असेल म्हणजे बाह्य विभाजन करतो. हे आंतरविभाजन म्हटलं जातं. याला बाह्य विभाजन म्हणजे काय, पी ने एक्सटर्नली डिवाइड केलं. पी जर का ह्या सेगमेंट ए बी ला इंटरनल डिवाइड करतोय कसा बघा, ए पी किती आहे m, पी बी किती आहे n. इथे बघा इंटरनली मध्ये AP टू PB MS2N होता. आता बघा AP टू PB, AP ह्या डायरेक्शनने आला इकडे आणि PB ह्या डायरेक्शनने गेला. इथे डायरेक्शन रिव्हर्स आहे AP टू PB. म्हणून या ठिकाणचा AP टू PB चा रेशो निगेटिव्ह असतो. सेम वे जर एक्सटर्नली डिवाइड केलं तर त्या पॉइंट ऑफ डिव्हिजन पी चे कोऑर्डिनेट x, y आपण फाइंड आउट केले. बघा x कोऑर्डिनेट mx2 मायनस nx1 अपॉन m मायनस n. कसा m, लक्ष द्या हा m आहेत हा n आहेत, म्हणून mx2 मायनस nx1 अपॉन m मायनस n. आणि y कोऑर्डिनेट फाइंड केला my2 मायनस ny1 अपॉन m मायनस n. याला आपण म्हटलं इंटरनल डिव्हिजन, याला म्हटलं एक्सटर्नल डिव्हिजन. कुठली डिव्हिजन बघितली आपण ही, एक्सटर्नल डिव्हिजन. ही होती इंटरनल डिव्हिजन. आता एक्सटर्नल डिव्हिजन नंतर आपण नेक्स्ट फॉर्म्युला डिस्कस केला होता मिड पॉइंट फॉर्म्युला. समजा सेगमेंट ए बी, ह्या सेगमेंट ए बी ला पॉइंट पी 1:1 मध्ये डिवाइड करतोय. थोडक्यात एपी आणि पीबी चा रेशो 1:1 आहे. एपी पीबी कसा इथे 1:1 ठीक असेल. म्हणजे एपी आणि पीबी दोन्ही इक्वल पार्ट आहेत. म्हणजे पी झाला त्यांचं मिड पॉइंट. मग ह्या मिड पॉइंट पी चे कोऑर्डिनेट x, y आपण त्यासाठी फॉर्म्युला यूज केला होता
एक्स कॉर्डिनेट मिळतो x1 प्लस x2 अपॉन 2 आणि वाय कॉर्डिनेट मिळतो y1 प्लस y2 अपॉन 2. याला नाव दिलं होतं आपण मिड पॉईंट फॉर्म्युला. का पी ने AP आणि PB ला इक्वल रेशोमध्ये डिवाइड केलाय बघा, 1:1 मध्ये. त्यानंतर आपण डिस्कस केला होता सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड फॉर्म्युल्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, हा सेंट्रॉइड फॉर्म्युला डिस्कस करत असताना आपण ट्रँगल ABC कन्सिडर केला. इन ट्रँगल ABC A आहेत x1 y1, B x2 y2 and C x3 y3. These ABC are the vertices of triangle ABC. मग ट्रँगल ABC चे वर्टायसेस ABC असताना जी हा त्याचा सेंट्रॉइड असतो, जी काय असतो सेंट्रॉइड. हा झाला सेंट्रॉइड ऑफ द ट्रँगल ABC. काय म्हटलं मी याला, सेंट्रॉइड ऑफ ट्रँगल ABC, दॅट इज द जी. या ठिकाणी सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. मग सेंट्रॉइड फॉर्म्युला काय सांगतो, ABC वर्टायसेस असताना जी हा त्याचा सेंट्रॉइड असेल तर कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड जी x, y गिवन बाय द फॉर्म्युला x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 and y coordinate is given by formula y1 plus y2 plus y3 upon 3. हा तुमचा सेंट्रॉइड फॉर्म्युला. हे आपण या ठिकाणी बघितलं. बघा काय बघितलं आपण, डिस्टन्स फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन, सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन, मिड पॉईंट फॉर्म्युला आणि हा आहे तुमचा सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड फॉर्म्युल्यानंतर आपण महत्त्वाचे कन्सेप्ट गेलो होतो, इन्क्लायनेशन ऑफ लाईन. व्हॉट इज इन्क्लायनेशन. मी या ठिकाणी XY कॉर्डिनेट सिस्टम ड्रॉ केलेली आहे. XY कॉर्डिनेट सिस्टम मध्ये लाईन L आहेच. लाईन L ने पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस सोबत अँगल थीटा फॉर्म केला, म्हणून थीटाला म्हटलं इन्क्लायनेशन. दॅट इज मेजर ऑफ द नॉन निगेटिव्ह अँगल मेड बाय द लाईन L with the positive direction of the x axis, and this is called as the inclination of that line. So here theta denotes the inclination. Generally theta ने inclination denote करतात. आता inclination हे नेहमी x पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x ऍक्सिस सोबत कन्सिडर केलं जातं, म्हणून या ठिकाणी लाईन L ने त्यासोबत केलेला अँगल मी थीटाने दर्शवलाय. आता मला काही पॉईंट डिस्कस करायचे. समजा लाईन L जशी आहे त्याप्रमाणे लाईन L ऐवजी लाईन म्हणजे x ऍक्सिस आहे. ही लाईन अशी नसून समजा एक्स ऍक्सिस आहे, लाईन ॲज अ एक्स ऍक्सिस आहे. मग एक्स ऍक्सिस ॲज अ लाईन आणि एक्स ऍक्सिस सोबतच अँगल तयार केला, किती डिग्रीचा फॉर्म होईल, 0 डिग्रीचा. म्हणून म्हटलं जातं इन्क्लायनेशन ऑफ एक्स ऍक्सिस इज 0 डिग्री. किती आलं, 0 डिग्री. याचं कारण लाईन म्हणजेच एक्स ऍक्सिस आहे, सॉरी एक्स ऍक्सिस म्हणजे लाईन आहे, म्हणजेच त्या एक्स ऍक्सिसने एक्स ऍक्सिस सोबत केलेला अँगल 0 डिग्री. सिमिलरली बघा हा वाय ऍक्सिस आहे, हा एक्स ऍक्सिस, मग वाय ऍक्सिस म्हणजे लाईन आहे, वाय ऍक्सिसचं इन्क्लायनेशन. आता वाय ऍक्सिस कसं आहे, परपेंडिक्युलर टू एक्स ऍक्सिस. इन्क्लायनेशन नेहमी एक्स ऍक्सिस सोबत मेजर केलं जातं. मग इन्क्लायनेशन ऑफ वाय ऍक्सिस किती येईल, अँगल 90 डिग्री. म्हणून इन्क्लायनेशन ऑफ द वाय ऍक्सिस जर घेतलं तर 90 डिग्री घेतात. नेक्स्ट म्हणजे काय, इन्क्लायनेशन ऑफ लाईन पॅरलल टू द एक्स ऍक्सिस. ज्या लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे, हा एक्स ऍक्सिस आहे. ह्या एक्स ऍक्सिसला अशा ज्या लाईन्स पॅरलल येतात, अशा पॅरलल असलेल्या लाईनचं इन्क्लायनेशन काय, जेवढ्या लाईन्स एक्स ऍक्सिसला पॅरलल असतील त्या सर्वांचं इन्क्लायनेशन किती राहील, किती राहील, 0 डिग्री. देन इन्क्लायनेशन ऑफ लाईन्स पॅरलल टू वाय ऍक्सिस ऑलवेज 90 डिग्री. जेवढ्या लाईन्स वाय ऍक्सिसला पॅरलल येतील त्या सर्व लाईनसाठी बघा हा वाय ऍक्सिस आहे, त्याला ही लाईन पॅरलल आहे, किती आलं, 90 डिग्री. ही लाईन पॅरलल आहे, ही लाईन पॅरलल आहे, असे नंबर ऑफ लाईन पॅरलल असतील तर सगळ्या लाईन्ससाठी इन्क्लायनेशन काय घेणार, 90 डिग्री. म्हणजे कोणतीही लाईन असो जी जर का वाय ऍक्सिसला पॅरलल असेल तर तिचं इन्क्लायनेशन 90 डिग्री, कारण वाय ऍक्सिसचं इन्क्लायनेशन 90 डिग्री आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इन्क्लायनेशन ऑफ पॅरलल लाईन्स आर सेम. जेवढ्या लाईन्स म्हणजे एकमेकांना पॅरलल असतील त्या सर्वांचं इन्क्लायनेशन सेम असतं. आणि इन्क्लायनेशन ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू द गिवन लाईन तर ते 90 डिग्री. जेवढं असेल तसं नाही, आपण थोडक्यात एक्सला जर परपेंडिक्युलर असेल तर त्यांचं 90 डिग्री घ्यावं, किंवा वायला पॅरलल असेल तर. मग त्यावरून आपण शिकलो होतो स्लोप ऑफ लाईन. व्हॉट इज द स्लोप, सपोज एक्स इज अ इन्क्लायनेशन, देन अ टँजेंट ऑफ इन्क्लायनेशन दॅट इज टॅन थिटा. व्हॉट, tangent of the inclination that is the tan theta is called as the slope of that line. Generally slope denoted by letter m, so m is equal to tan theta. This is called as the slope of that line. So discuss from these points. Inclination of x axis 0 degree,
सो दॅट स्लोप ऑफ द लाईन, बघा स्लोप ऑफ द लाईन पहिला आपण डिस्कस करूया. स्लोप ऑफ लाईन ऐवजी स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस म्हणूया. आता एक्स ऍक्सिसचा स्लोप काय राहील? इन्क्लायनेशन 0 आहे, मग tan 0 0, सो इन्क्लायनेशन 0 असेल तर स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस इज 0. देन स्लोप ऑफ लाईन पॅरलल टू द एक्स ऍक्सिस इज ऑल्सो 0. देन स्लोप ऑफ द लाईन, लाईन मीन्स स्लोप ऑफ द वाय ऍक्सिस, इन्क्लायनेशन ऑफ वाय ऍक्सिस इज 90 डिग्री. याचं इन्क्लायनेशन 90 आहे तर स्लोप ऑफ वाय ऍक्सिस इज tan theta, that is tan 90, but tan 90 cannot be defined. पण tan 90 डिफाइन करता येत नाही, म्हणजे काय? स्लोप ऑफ y axis cannot be defined. Similarly, slope of the line parallel to the y axis is काय येईल? tan 90, that is at theta. किती आला तो? tan theta किती आला? इन्फिनिटी आला. त्यालाच आपण म्हणतो डज नॉट एक्झिस्ट, दॅट मीन्स कॅनॉट बी डिफाइंड. म्हणजे स्लोप ऑफ y axis डिफाइन करता येत नाही. स्लोप ऑफ x axis 0 आला, स्लोप ऑफ लाइन्स पॅरलल टू द x axis 0 येतो. Slope of y axis tan 90 means cannot be defined, that means which does not exist, that means which cannot be defined. So slope of y axis cannot be defined. Similarly, slope of lines which are parallel to y axis cannot be defined. Then आपण त्यानंतर शिकलो 2 point form. समजा या ठिकाणी a x1 y1 असेल, b x2 y2 असेल, असे 2 पॉइंट्स आपण जर घेतले तर स्लोप ऑफ लाईन ए बी किंवा सेगमेंट ए बी जर म्हटलं तर त्या सेगमेंट ए बीचा स्लोप आपण एम ने डिनोट करतो. आणि त्याला 2 पॉइंट फॉर्मने जर फाइंड करायचं असेल तर काय घेतो आपण? y2 minus y1 upon x2 minus x1. But remember that x1 and x2, these two coordinates never equal. So we get the x2 not equal to x1. So x2 and x1 are not equal. That's why here we get the slope of line by using 2 point form as a y2 minus y1 upon x2 minus x1. Okay, thank you.